बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. स्टुडंट लिस्टेड 9 इंटिजर्स ऑन द ब्लॅकबोर्ड. व्हॉट इज द रेंज ऑफ दिस इंटिजर्स. आता बघा इथं काय आहे की नाईन पोरांची लिस्ट दिलेली आहे, ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं आहे, एका बोर्डवरती इंटिजर नंबर लिहिलेले. इंटिजर म्हणजे काही नंबर्स लिहिलेले. तर त्याच्यामध्ये बघा, तर सगळ्यात पहिला नंबर इथं 14, नंतर -12, 7, 0, -5, -8, 17, -11, नंतर 19. सगळ्यात पहिले काय करायचं, फर्स्ट स्टेप असेंडिंग ऑर्डर, ठीक आहे. मग असेंडिंग ऑर्डरनुसार सगळे नंबर राईट करा. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात छोटा नंबर बघायचा. आता काय आहे की जी नंबर सिस्टम आहे बघा, नंबर लाईन जर आपण अशी ड्रॉ केली, ठीक आहे, तर या नंबर लाईनवरती सेंटरला कोण राहतो, 0, नंतर इकडं 1, इकडं 2, इकडं 3, इकडं 4 आणि इकडच्या साईडला मायनस नंबर राहते, ठीक आहे. -2, -3. मग इकडचे नंबर छोटे राहतात. म्हणजे जर निगेटिव्ह साईन असेल आणि त्याला सगळ्यात मोठा नंबर जर असेल तो सगळ्यात छोटा नंबर राहतो, ठीक आहे. मग त्याच्यानुसार असेंडिंग ऑर्डर बघा, आता सगळ्यात मोठा निगेटिव्ह नंबर कोणता आहे, -12. किती आहे, -12. मग बघा -12, त्याच्यानंतर -11, नंतर -11 नंतर बघा -8 हा झाला, नंतर हा झाला, ठीक आहे. ह्याच्यानंतर -8 मग कोण येणार, -8. -8 नंतर काय येईल, -5 कोण येणार आहे, -5. -5 नंतर 0, ठीक आहे, म्हणजे हा 0. 0 नंतर 0पेक्षा मोठं कोण आहे, तर बघा 7, 19 आहे, 17 आहे, 14 आहे, म्हणजे 7 आहे, ठीक आहे. 7 नंतर 7 पण झाला. 7 नंतर कोण आहे, 14. 14 नंतर त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे, 17, ठीक आहे. 17 झाला. त्याच्यानंतर लास्टला 19, ठीक आहे. आता आपला फॉर्म्युला काय आहे, आपल्याला काय सांगितलं आहे, व्हॉट इज द रेंज ऑफ इंटिजर्स. मग रेंज फाइंड आउट करायची. मग रेंजचा फॉर्म्युला बघा, रेंज इज इक्वल्स टू काय राहतं, रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू कॅपिटल L मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू यस, ठीक आहे. मग बघा L मायनस यस. मग आता काय L मायनस यस. मग इथं L म्हणजे काय, सगळ्यात लार्जेस्ट कोण आहे सगळ्यात, तर 19, ठीक आहे. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, -12. मग बघा आता मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे 19 + 12 किती येणार, 9 आणि 2 11, उरला 1, म्हणजे इथं गेला हातचा, ठीक आहे. 2, 3, म्हणजे रेंज इज इक्वल्स टू किती आलं, 13 आलं, सॉरी 31. रेंज इज इक्वल्स टू 31, ठीक आहे. आता तुम्हाला जर याचंच कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायला लावला, तर कोइफिशियंट ऑफ रेंज कसं फाइंड आउट करशाल, तर कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला आहे बघा, कोइफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू, बघा कोइफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू L मायनस S अपॉन L प्लस S, ठीक आहे. मग आता बघा आपला L काय आहे, तर L आहे सगळ्यात मोठा नंबर 19 मायनस ब्रॅकेटमध्ये -12, S काय आहे -12 डिवाइड बाय, आता 19, ठीक आहे. 19 प्लस इथं काय येणार आहे, -12. मग आता रेंज बघा इथं काय होणार, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 19 + 12 अपॉन 19 - 12, ठीक आहे. मग इथं 19 + 12 जर केलं ते येतं 31 अपॉन 19 - 12 जर केलं तर किती, 8, म्हणजे इथं येईल 7, ठीक आहे. मग आता 7 काय 31/7 करायचं, ठीक आहे. 31/7 करा, ते येतं 4.428. मग बघा कोइफिशियंट ऑफ रेंज केले 4.428. आता इथं काय की निगेटिव्ह इंटिजर्स होते, त्याच्यामुळे इथं रेंज एवढी जास्त आली. नाही तर जर सगळे पॉझिटिव्ह इंटिजर जर असतील
तर मग इथं रेंज जी आहे ती काय आली असती 0 पॉईंट नंतर आली असती. ठीक आहे, म्हणजे 0 पॉईंट समथिंग आली असती. हा एक असा वेगळा प्रॉब्लेम होता, हा बुकमध्ये दिलेला नाही. ठीक आहे,